मोराचा फुलेला पिसारा दिसतो. तर गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज तारीख आहे 4 जानेवारी. काल आम्ही इकडे आलो, इकडे सगळं एक्सप्लोर केलं. थोडं नाही, फक्त एक धरणावरती गेलो होतो. आणि आज सकाळी आम्ही उठलो, एक 7 वाजता उठलो आहे. ब्रश वगैरे करून आता चहा घेतोय आणि इथून जाणार आहे आपण. श्रेयस कुठे जाणार आहे? आंधरले. ते कुठे जाणार आहे ते दाखवूनच तिकडे. फक्त इथून आता निघतोय ते तुम्हाला सांगायचं, इंट्रो करायचं होतं म्हणून चालू केलं आहे. आज तारीख आहे 4, एवढंच मला सांगायचं होतं. आणि हा सेकंड ब्लॉग असणार आहे, कारण की ब्लॉग खूप मोठा होणार होता, म्हणून हे ब्लॉग मी पार्टमध्ये करणार आहे. एक पार्ट इकडे येईपर्यंत टाकेन किंवा बघेन कसं एडिट करताना केवढा काय होतो व्हिडिओ. कारण की जास्त मोठा व्हिडिओ केला तर एवढं कोण शेवटपर्यंत बघत नाही असं मला तरी त्या ॲनालिसिसवरनं कळलं आहे, म्हणून मी थोडा कट करून टाकणार आहे. तर आता आम्ही उठलो आहे आणि हा एका माझ्या मित्राचं नाव. तर चहा वगैरे घेऊन झाला आहे आणि आता आम्ही धरणावरती जातो आहे परत. सकाळी एकाला थोडे शॉर्ट्स घ्यायचे आहेत तिकडे. तर मला पण इथे एक चांगला सीन वाटलं होतं की इथे एक चांगला व्हिडिओ येईल, तो पण मी करणार आहे. आणि तुम्हाला आता वरच्या घराच्या सराउंडिंगचे थोडे पण शॉर्ट्स टाकेन, ते तुम्हाला दिसतीलच इथे. आणि तो पण त्याच्यात ॲड करेन, मग तुम्ही बघा तो कसं काय आहे. याच्या आजूबाजूचा परिसर खूप चांगला आहे, म्हणून बोललो करूया. आता काल आम्ही या धरणावरती आलो होतो संध्याकाळी, आणि सकाळचा व्ह्यू धुकं वगैरे असेल, चांगला असेल म्हणून इकडे आलो. दाखवते धुकं. हे बघा, हे मस्त दिसतंय, एकदम सुंदर. आणि मेन यायचं होतं याला यायचं होतं, ह्याच्या मागून आम्ही आलो. आणि आम्ही इथे आलो तरी हे आले नव्हते. हे चुकून कुठेतरी दुसऱ्या गावातच गेलेत. त्याच्यामुळे आता एकमेकाला नावं टाकतात, ठीक आहे, पण ते कुठल्या तरी गावात दुसरीकडे चुकत गेले आणि परत आले. दार असतं, असं दार आहे असं. हा, तर व्हिडिओ यासाठी चालू केला की मला सांगायचं होतं की माझा ॲक्सिडेंट झाला होता. सगळ्यांना म्हणजे बऱ्याचशा जवळच्या लोकांना माहिती आहे. मग ते मला विचारतात की काय कसं आहे, पाय कसा आहे. तर मी त्यांना सांगतो की म्हणजे अजून पूर्ण रिकव्हरी झालेलं नाही. म्हणजे ते खरंच सांगतो, मी झालेलं आहे अजून पूर्ण रिकव्हरी. अजून नीट मला चालता येत नाही. पण आता इंस्टाला स्टोरी वगैरे टाकतो, इकडे फिरतोय तिकडे फिरतोय. पण ते कसा फिरतो मला माहिती आहे. आणि म्हणजे अजून पूर्ण रिकव्हर झालेलं नाही. म्हणजे त्या ब्लॉगमध्ये मी चालताना वगैरे दाखवत नाही. अजून नीट चालायला जमत नाहीत. फक्त हे एवढ्यासाठीच चालू केलं की असं नको वाटायला की आम्हाला खोटं सांगतो की याला अजून हा बरा झाला आणि आम्हाला सांगतोय की नाही. हा, म्हणजे इन शॉर्ट हेच सांगायचं होतं की अजून रिकव्हर झालेलं नाही. मी जे पण मला विचारतात झाले काय, म्हणजे कसं आहे, तर मी सांगतो की नाही, अजून नाही झालं आहे. म्हणजे प्रॉपर असं बरं नाही झालं आहे, अजून रिकव्हरी चालूच आहे. तेवढंच सांगायचं होतं की असं नको वाटायला की स्टोरी वगैरे टाकतो, फिरतोय वगैरे, म्हणजे आम्हाला खोटं सांगतो, असं नाही आहे. म्हणजे ते तुम्हाला इन शॉर्ट सांगायचं झालं तर जसं की संतोष जुवेकर माहीत असेल तुम्हाला, तो त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की मोराचा फुलेला पिसारा दिसतो. कसं असतं ना, मोर असं ना पावसात भिजताना दिसतो आपल्याला. लोकांना वाटतं तो खूप खुश आहे, आनंदात आहे. त्याचा फुलेला पिसारा दिसतो लोकांना, पण त्याची उघडी पडलेली पुढचं काय ते आपला फॅमिली फ्रेंडली ब्लॉग आहे म्हणून ते सांगत नाही. मग तसंच काहीच आहे, बस एवढंच सांगायचं होतं. तर आता धरणावरती आम्ही 7:45ला आलो होतो. आणि मेन रिझन होता ह्याला रील बनवायची होती. आणि रील
तोंड दाखव रे. सूर्य काय येत नाही. सूर्य ढगाळ वातावरण झालं, असं पावसाचं वातावरण वाटतंय. आणि हा वाट बघतोय पाऊण तास झालाय सूर्याची. मग सूर्य येईल नाही येईल कोणाला माहिती आहे. मी इकडे आलो म्हणून सांगितलं असेल चालेल. कुठे बाबांना? हां मंगळवारी ये इकडे पिकण्याला. चालेल. कारण तिकडचं स्वप्न बन आहे ना, आज रविवारचा वार तिकडचा आहे. बरोबर पण ते बाग खांतायत ना म्हणून चालेल. आज मी उद्या इकडे पण तिकडे येणार. होय होय. तर आता आम्ही धरणावरती जाऊन आलो आणि इथे आता वरच्या इकडे बागेत आलो. याला बोलतात पोपळीची बाग. पोपळीची बाग म्हणजे पोपळी म्हणजे सुपारी, जी सुपारी खातात ना लोक, त्याला पोपळीची बाग बोलतात. तर ही एवढी मोठी बाग आहे, मस्त. दाखव ही बाग दाखव. चलो. तर आता तुम्हाला सुपारीची बाग दाखवली तिकडे, त्या पोपळीची बाग बोलतात. तर हे आहे ना, याला बोलतात पोपळ. आणि हे सोललं की याच्या आतमध्ये सुपारी असते. जसं की नारळ सोलला की नारळ सोलायला लागतो, तुम्हाला माहीत असेल तर ही सुपारी पण सोलायला लागते. याच्या आतमध्ये ती सुपारी असते, म्हणजे ह्याला पोपळ बोलतात. आणि हे कसं सोलतात याची यांच्याकडे मशीन आहे, ते वरच सांगेल तुम्हाला त्याचं कसं काय आहे ते. आता म्हणजे आमच्याकडे पहिलं सुपारीचा पाडा होतो. पाडा पडले की शिमटे एका बाजूला करायचे. म्हणजे काय ते पण सांग. पाडा म्हणजे झाडावरची जी सुपारी असते ते एक माणूस येऊन पाडून जातो. ती एक गोळा करायची, इथे आणायची. गोळाकडे शिंपूड असतं, शिमटावरनं ती सुपारी वेगळी करायची. त्यानंतर या मशीनमध्ये टाकायची. मशीनमध्ये ती जाळी आहे, त्या जाळीला भोकं आहेत. आता पहिल्यांदा काय असायचं की माणसं ती सुपारी असायची ती सोलायचे, म्हणजे वेळीवरती. तेव्हा माणूस बळ होतं. आता सध्या गावामध्ये माणसं वगैरे पण कामाला वगैरे कोण मिळत नाही. मग हे मशीन घेतलेलं आहे. मग त्यामध्ये जाळी आहे, जाळीला भोकं आहेत. मग ती जाळी ह्याच्यात टाकायची. सुपारीचं एक घमेलभर सुपारी भरायची आणि ती यात टाकायची. मग ते ह्याच्यामध्ये मोटर आहे, ते फिरतं. फिरल्यामुळे काय सुपारीची जे सुपारीला ओली असते, ओलीमुळे आपण ते टोचे मारून त्याच्यातलं जे पाणी असतं ते सगळं बाहेर काढून टाकतो आणि मग ते वाळत घालतो. वाळली की मग ती पुढे पाठवायची. आणि मग तुम्ही जी पाठवता ना पुढे, हां. ती म्हणजे डायरेक्ट मार्केटमध्ये विकायला जाते की काय प्रोसेस करायला नाही, लागते? ते मार्केटमध्ये देण्यासाठी पहिलं त्याच्यात आत रोठा असतो, म्हणजे सुपारी, त्याला रोठा म्हणतात. तो त्या सालापासून वेगळा करतात. मग तुम्ही जे देता ती 450 रुपये किलोने देता ना? नाही, ते जे म्हणजे जे विकतात ते आता ते कुठे कुठे विकतात ते तुम्ही माहित नाही. किती दराने विकता? ते असं व्हेरिएबल असतं. सध्या आता मला माहित नाही काय दर चालू आहे ते. ठीक आहे. हां. म्हणजे ऍक्च्युअल किती रुपये किलोचे माहिती ना? म्हणजे सुपारी डायरेक्ट तुम्ही जर बाहेर 1 किलो असा रोटा तुम्ही घ्यायला गेलात चांगली रोटा नाही, डायरेक्ट तीच ती सुपारी. तर 400 450 प्रमाणे तुम्हाला मिळेल. ओके.